नमस्कार मित्रांनो, डिवाइन वाणी ऑफिशियल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत अनु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. तर मित्रांनो बघा, एक गावात माधव नावाचा तरुण राहत होता आणि त्याला शोधायचा होता देव. देव शोधण्यासाठी तो मंदिरात जायचा, गावोगावी जायचा, तीर्थक्षेत्रात त्याला वाटायचं की तीर्थक्षेत्रात असेल आणि संतांच्या सानिध्यात असेल. त्याला असं वाटू लागलं आणि तो त्याला वाटलं मंदिरात दिसेल, पण त्याला काही शांती भेटलीच नाही. मग तो एका नदीकाठी बसला आणि तिथे एक संत आले आणि त्याला विचारला प्रश्न, का बाळा उदास का आहेस? तो म्हणाला, मी देव शोधतोय, मला देव भेटतच नाही. संत हसले आणि म्हणाले, ज्या तू नदीकाठी बसलेला आहे ना, त्या नदीकाठी जरा नदीमध्ये डोकावून बघ. मग त्याने डोकावून बघितलं. संत म्हणाले, पाण्याच्या जसं पाण्यामध्ये आकाशाचं अंश दिसतं, तसंच प्रत्येक अनूत परमेश्वर आणि रेणूत वास करत असतो. त्या संतांनी सांगितलं की देव आईच्या प्रेमात आहे. ज्या भुकेलेला भूक लागते, त्याला जेव्हा आपण घास देतो, त्या प्रेमात सुद्धा देव आहे. पाखरांच्या किलबिलात देव आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या अंतःकरणात देव आहे. देव शोधायचा नसतो, देव अनुभवायचा असतो. यातनं आपल्याला बोध काय, जगात अशी एकही जागा नाही जिथे देव नाही. आपली दृष्टी बदलली की प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक कणात आपल्याला देव दिसतो. जय सियाराम.